शुरू करो, अभी शुरू करो। जहां हो वहीं से शुरू करो। जितना है उसी से शुरू करो। खामियां होगी पर शुरू तो करो। जितना जानते हो उसी से शुरू करो। हे 4 दिवसाची जाग घेऊन चालणारी गोष्ट नाहीये ही। आपल्याला समजत नाहीये आपण काय करतोय ते। माझी खरंच माझ्या मराठी अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, हे विष पोसू नका तुम्ही। जय हिंद, जय भीम, जय शिवराय। मित्रांनो, आपण शीर्षक पाहिलंच असेल। या शीर्षकामध्ये गृहयुद्ध असा शब्दाचा वापर केला आहे। भारतासहितही महाराष्ट्रातही गृहयुद्ध अटळ आहे मित्रांनो। त्याला कोणीही टाळू शकत नाही। हे समजून घेण्यासाठी आपल्याला गृहयुद्ध म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला सीडीएस प्रमुख, भारतीय सेनेचे सीडीएस प्रमुख बिपिन रावत यांच्या एका विधानाकडे आपल्याला पाहावं लागेल। अत्यंत गंभीर अशा विषयावर त्यांनी त्यांच्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये उल्लेख केलेला होता। बिपिन रावत हे भारताचे पहिले सीडीएस प्रमुख होते। 8 डिसेंबर 2021 मध्ये तामिळनाडू येथील कन्नूर या भागामध्ये त्यांचा दुर्दैवी विमान क्रॅशमध्ये मृत्यू झाला होता। आणि ही भारताच्या दृष्टीने अत्यंत दुःखदायक घटना होती मित्रांनो। आता सीडीएस पद हे समजून घ्या मित्रांनो। सीडीएस पद हे काय आहे समजून घ्या। भारतीय संरक्षण क्षेत्रात 3 दल आहेत मित्रांनो, नेव्ही, भूदल आणि वायुदल। या तिन्ही दलांच्या सेनाध्यक्षांना म्हणजे तिन्ही दलांना एकत्र एका धाग्यात बांधण्याचं काम जे पद करतं किंवा जो विभाग करतो तो आहे सीडीएस। त्याला त्या पदावरती जो विराजमान होतो त्याला सीडीएस प्रमुख असं म्हटलं जातं। म्हणून हे पद अत्यंत गंभीर आहे आणि तिथून त्या पदावर विराजमान होणारी व्यक्ती जे काही बोलते, जे काही वक्तव्य करते त्याला गंभीरपणे घेणं गरजेचंच असतं संपूर्ण देशाने। सीडीएस प्रमुख पदाचा व्यक्ती किंवा सीडीएस प्रमुख जेव्हा बोलतो किंवा तेव्हा मत व्यक्त करतो ते केवळ एका स्टेट साठी नसतं तर संपूर्ण देशासाठी असतं। आणि अशा प्रमुखपदी विराजमान असलेल्या बिपिन रावत यांनी त्यांच्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये एक विधान केलं होतं मित्रांनो। आणि ते विधान आपण जर बारकाईने अभ्यासलं, त्याचं विश्लेषण केलं तर आपल्याला गृहयुद्ध म्हणजे काय त्याची चाहूल त्यांनी त्या विधानात आपल्याला करून दिली होती। आणि आपल्याला गृहयुद्धाची व्याख्या समजण्यास सोपे जाईल। ते विधान असं होतं मित्रांनो की ते म्हणाले की भारतीय सेना ही पूर्वीपासून 2 फ्रंटवर तर लढतच आहे। एकीकडे पाकिस्तान आहे आणि दुसरीकडे चीन आहे। चीनची तसं तर मोठ्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात भारतीय सेनेचा आमने सामने म्हणजे जशास तशी संघर्षाची जी परिस्थिती असते तशी कमीत कमी बघायला मिळते। परंतु पाकिस्तानशी तर ते रोजच आहे, रोजचं मड त्याला कोण रड असा भाग। परंतु पाकिस्तानपेक्षाही खतरनाक म्हणजे चीन आहे, ही वस्तुस्थिती आहे। तेव्हा ते म्हणतात की भारतीय सेना ही 2 फ्रंटवर तर नेहमी लढण्यासाठी सज्ज आहे, लढेलही। परंतु भविष्य काळामध्ये भारतीय सेनेला
अडीच फ्रंटवर लढावं लागेल. अडीच फ्रंट. आता अडीच फ्रंट समजून घ्या मित्रांनो. अगोदर ते म्हणतात की 2 फ्रंट लढत आलेलो आहोत, परंतु इथून पुढे अडीच फ्रंट म्हणजे काय, तर तो अर्धा भाग इथे समजून घेतला तर आपल्याला ग्रहयुद्धाची चाहूल आपल्याला समजून घेता येईल, समजेल. आणि ते किती भयंकर आहे. जेव्हा सीडीएस प्रमुखपदी असलेले विराजमान असलेले बिपिन रावत असं बोलतात, त्याला आपणहून एक गांभीर्य, एक महत्वता प्राप्त होते. म्हणून आपण विश्लेषण आता करणार आहोत. आता ते अर्धा भाग समजून घ्या मित्रांनो. अर्धा भाग काय आहे मित्रांनो, जरा कल्पना करा की एकाच वेळेस पाकिस्तान आणि एकाच वेळेस चायना या दोघांनीही एकत्रपणे भारतावरती हल्ला केला, तर भारतीय सेना या 2 फ्रंटवर तर सक्षम आहेत या दोन्ही देशांशी लढण्यास, त्यांना प्रत्युत्तर देण्यास जशास तसे. परंतु त्याच वेळेस जर भारतातील जे फुटीरतावादी आहेत, जे या देशातच खाऊन या देशातच राहून या देशाची गद्दारी करण्यास तत्पर असतात आणि त्यांचीच बंडाळी झाली, तर ज्याप्रमाणे हे 2 देश एकत्र येऊन भारतावर अटॅक करू शकतात, तसंच तिसरा फ्रंट म्हणजे बिपिन रावत यांच्या मते अर्धा फ्रंट म्हणजे आपल्याच देशातील बंडाळी. आणि हे त्या दोन्ही संकटासोबत जर भारतातीलच गद्दारांनी उठाव केला तर काय होईल, त्याचा विचार करून, त्याला संबोधन करून बिपिन रावत म्हणतात की भारतीय सेनेला पुढे अडीच फ्रंटवर युद्ध लढावं लागेल. आणि ती अत्यंत गंभीर बाब आहे मित्रांनो. आणि जेव्हा एक सेना अध्यक्ष जेव्हा असं बोलतो, त्याला खूप महत्व प्राप्त होतं. म्हणून ग्रहयुद्ध म्हणजे काय, ते कसं होईल, त्याचा कसा लढा दिला गेला जाईल, याची जाणीव, याची माहिती सामान्य माणसाला पण असणं गरजेचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, भारतीय सेना फ्रंटवर तिथे त्यांचं काम जोखमीचं, त्यांचं काम त्यांच्या तत्परतेने, त्यांच्या जेवढं शक्य असेल तेव्हा त्यांच्या सक्षमतेने करतीलच. या दोन्ही देशांना एक संगती जरी त्यांनी या देशावरती जरी अटॅक केला, हल्ला केला, तरीही भारतीय सेना सक्षम आहे त्या दोन्ही देशांना एकाच वेळी उत्तर देण्यासाठी. परंतु बिपिन रावत, सीडीएस प्रमुख बिपिन रावत यांची जी चिंता आहे ती खूप सार्थक आहे मित्रांनो. 2 फ्रंटवरती लढत असताना भारतीय सेना देशांतर्गत बंडाळीला तोंड देऊ शकत नाही. म्हणून आपलं हे समजून घेताना आपल्याला एक कळलं पाहिजे, आपल्याला त्याची जाणीव असली पाहिजे की ती देशांतर्गत बंडाळी होणारी जी अंतर्गत युद्ध आहे, ग्रहयुद्ध आहे, त्याला सामान्य जनतेलाच तोंड द्यावं लागेल. सेना असो, पोलीस यंत्रणा असो, शासकीय यंत्रणा, ती प्रत्येक वेळी आपल्या मदतीसाठी येणार नाही, ती तोडकी पडणार. लाखोंच्या जनसमुदायासमोर 3-4 हजारचा पोलीस बंदोबस्त टिकू शकेल मित्रांनो? नाही, ते अशक्य आहे. ते ग्रहयुद्ध म्हणजे तीच गंभीरता आहे मित्रांनो, की एकाच वेळी जर अशी बंडाळी झाली, एकाच वेळी लाखोंचा जनसमुदाय, करोडोंचा जनसमुदाय उफाळून आला, चाल करून आला, तर पोलीस यंत्रणा त्याच्यासाठी पुरेशी असेल? नाही, शक्य नाही. सीमेवर फ्रंटवरती सेना तटस्थ असेल, सेना तिथे बघेल की देशांतर्गत बघेल, हे समजून घ्या. आणि म्हणून ही खूप चिंतेची बाब आहे की अर्धा फ्रंट म्हणजे समजून घेऊन आपल्याला जनसामान्यांना त्याच्यासाठी जनजागृती करणं गरजेचं आहे. समाजात ही किती चिंतेची बाब आहे, किती गंभीर प्रकरण आहे, याची जनजागृती करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मी या
व्हिडिओला शीर्षक दिला ग्रहयुद्ध अटळ आहे मित्रांनो, त्याला कोणीही टाळू शकत नाही. मी एकीकडे CDS प्रमुख बिपिन रावत यांचा फोटो ऍड केला आहे आणि दुसरीकडे माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आहे. तर राजसाहेब ठाकरेंचा फोटो का ऍड केला हे मी पुढील व्हिडिओत त्याचं विश्लेषण आपल्यासमोर मांडणार आहे. परंतु ही बाब लक्षात घ्या मित्रांनो, सामान्य जनतेला, सामान्य माणसाला ही बाब या विषयावरती कसलंही ज्ञान नाहीये. सामान्य माणूस सहजपणे आपलं जीवन व्यतीत करत आहे, आपल्या जीवनाचा गाडा ओढत आहे, परंतु भविष्याकडे पाहिला तर कोणतं संकट आपल्या दिशेने आवासून येत आहे त्याची कल्पना नाहीये मित्रांनो. आणि म्हणून आपल्याला ज्यांना याची कल्पना आहे, ज्यांना यांची जाणीव झाली आहे, त्यांचं हे मोठी जबाबदारी आहे, मोठं कर्तव्य आहे की तुम्हाला जी माहिती आहे, तुम्हाला जी संकटाची जाणीव झाली आहे, ते तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवू नका. आणि तुम्ही ठेवली पण नाही पाहिजे, की लोकांपर्यंत पोहोचू द्या की बाबांनो हे भविष्याचं संकट आहे, हे वेळीच जागे व्हा, अन्यथा तुमचा विनाश अटळ आहे. आणि म्हणून ग्रहयुद्ध काय, ग्रहयुद्धाची व्याख्या काय, त्याला समजून सांगण्यासाठी, त्याचं विश्लेषण करण्यासाठीच मी हा चॅनल सुरू केला आहे मित्रांनो. त्याच्या संबंधित मी छोटे छोटे व्हिडिओ या चॅनलवरती टाकणार आहे. तेव्हा या चॅनलला सबस्क्राईब करा, विषय आवडला तर पुढे पाठवा, जनजागृती करा. जर आपण काही करू शकत नसाल तर आपल्याकडे जी माहिती येत आहे, जो विषय येत आहे, त्याला समजून घेऊन पुढे तरी पाठवू शकता, इतरांपर्यंत पोहोचवू शकता. तेव्हा या विषयाचं गांभीर्य लक्षात घ्या बंधूंनो. आणि येणाऱ्या ग्रहयुद्धाला टाळणं सोडून द्या, टाळणं अशक्य आहे मित्रांनो. जेव्हा NRC आणि NRA जे लागलं होतं, CAA आणि NRC, तेव्हा या ग्रहयुद्धाची छोटीशी झलक देशाने पाहिली आहे. ते आठवा आणि त्याचे व्हिडिओज YouTube किंवा नेटवरती उपलब्ध आहेत, ते पहा. गुजरात असो, कोणत्याही देशाचं क्षेत्र असो, जिथे जिथे हे शांतीदूतांचं मोठ्या संख्येने प्राबल्य आहे, तिथे तिथे पोलिसांना कोंडून मारलं गेलंय. पोलिसांची डोकी फोडली गेलेली आहे. त्यांची अनेक असे पोलीस आहेत जे आपला जीव वाचवून पळालेत. मग कल्पना करा की आपण जर पोलीस यंत्रणेच्या भरोशावरती असो आणि पोलीसच मार खात असतील, त्यांचा जीव धोक्यात असेल, तर आपल्याला आणि तुम्हाला कोण वाचवणार? हे अत्यंत गंभीर आहे मित्रांनो. म्हणून याचं गांभीर्याने दखल घ्या. जेवढं शक्य असेल तेवढं त्याची माहिती घ्या, त्याची जनजागृती करा, जेणेकरून ज्याप्रमाणे त्यांच्यात युनिटी आहे किंवा शांतीदूतामध्ये युनिटी आहे आणि ते प्रयास करत आहेत, त्याचप्रमाणे हिंदूमध्ये पण जनजागृती झाली पाहिजे. मित्रांनो, मी जातीने बौद्ध आहे, बाबासाहेबांचा कट्टर अनुयायी आहे, परंतु या ग्रहयुद्ध म्हणजे काय, ग्रहयुद्धाची चाहूल मी ओळखली आहे. मी बौद्ध म्हणून घराच्या बाहेर पडत असेल, पण मी बौद्ध म्हणून पडतो, परंतु भविष्यामध्ये मला माझं बौद्धिझम वाचवणार नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून बौद्ध असो, जैन असो, कोणतीही जातपात असो, तुम्हाला तुमच्या घरात ठेवावे लागेल. तुम्ही बाहेर पडा तर तुम्ही हिंदूच म्हणून बाहेर पडलं पाहिजे, तेव्हाच तुमचं भविष्य सुरक्षित आहे. तुम्हाला तुमचा धर्मच वाचवू शकेल. कारण या शांतीदूताचा
कोणाशीही देणं घेणं नाहीये, फक्त ते स्वतःच्या धर्माविषयी जनजागृती, त्यांना स्वतःच्या धर्माव्यतिरिक्त इतरांच्या धर्माचा कसलाही आदर नाहीये. आणि हेच पुढे मी छोट्या छोट्या व्हिडिओतून विश्लेषण करणार आहे. छोटे छोटे व्हिडिओ असतील मित्रांनो, तेव्हा हात जोडून कळकळीची विनंती आहे, मी शिवसैनिकही आहे, भीमसैनिकही आहे आणि भारताचा एक नागरिकही आहे. या तिन्ही दृष्टिकोनातून आपणास विनंती करतो. विशेषतः बौद्धिझम मधील असलेल्या म्हणजेच काय जय भीमवाला समाज, त्याचाच मी एक घटक आहे. परंतु हा घटक जय भीम आणि जय भीमचा नारा देत बोंबलत जे फिरत आहेत ते अत्यंत घातक आहे. मीही असाच बोंबलत फिरायचो, जय भीम जय भीम. परंतु जशी जनजागृती माझ्यापर्यंत आली आहे, तशी जनजागृती या समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे. आणि माझा मुख्य उद्देशच हा आहे की या संकटाला तोंड देण्यासाठी बौद्धिझम समाजालाही या ग्रहयुद्धाची जाणीव असली पाहिजे. त्या दृष्टीनेच मी हे प्रयत्न करत आहे. आशा आहे मित्रांनो, जसा मी बाहेर पडलो या अंधारातून, तसा मी या माझ्या समाजा व्यतिरिक्त इतरही समाजापर्यंत हा संदेश पोहोचवू शकेन. त्यासाठीच मला आपली मदत हवी आहे. तुर्तास इथेच थांबतो मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भीम, जय श्री